नमस्कार. मी संजय कुलकर्णी. नाट्यछंदमध्ये आपलं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या एपिसोडमध्ये मी 3 गोष्टींवर बोलणार आहे. एक आहे, महानगरपालिकेने त्यांच्या नाट्यगृहाची भाडेवाढ केलेली आहे आणि भाडेवाढ 4,000 रुपयावरून जास्त केल्यामुळे व्यावसायिक निर्मात्यामध्ये जरा चर्चा सुरू झालेली आहे. ते म्हणत आहेत की ही भाडेवाढ केल्यामुळे आमच्या निर्मितीचा खर्च वाढणार आहे आणि आम्हाला ती परवडणारी नाही. कारण नाटकासाठी जी तिकीटं आहेत 500 रुपयापासून सुरू होतात, ती त्यांना वाढवता येत नाही. कारण 500 रुपयापेक्षा जास्त तिकीट जर लावले तर त्यांना GST शासन आकारतं आणि ते त्यांना नको आहे. आणि म्हणून सर्व नाट्यप्रयोगाची निर्मिती करताना त्याचा उपयोग काहीही होणार नाही. मित्रांनो, माझ्या मनात 2 शंका आहेत. एक, ज्या वेळेला महानगरपालिका त्यांच्या नाट्यगृहाच्या संबंधात भाडेवाढ करते, त्या वेळेला निर्मात्यामध्ये नेहमी चर्चा होते आणि निर्माते कधीही ते संतुष्ट होत नाहीत. मग माझा असा प्रश्न आहे की निर्माता जर त्यांच्या सुखसोयी पाहत असतील तर प्रेक्षकांनी करायचं काय? प्रेक्षकांना 500 रुपये तिकीट सध्या परवडणारं नाही, तरीही प्रेक्षक नाटकं पाहत असतात, कुठलीही बोंबाबोंब करत नाही. मला एक सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला पेट्रोलचे भाव वाढतात त्यावेळेला 2-3 दिवस कुरबुरी सुरू होतात, पण पेट्रोल हे भरलंच जातं. म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्याला तोंड द्यावं लागतं. पण नाटकाच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे. मित्रांनो, महानगरपालिकेची नाट्यगृह बघितली तर ती आहेत दीनानाथ नाट्यमंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर आणि कालिदास नाट्यगृह मुलुंड. आता 4,000 रुपये वाढवल्यानंतर निर्मात्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला चर्चेला बोलवायला पाहिजे होतं आणि त्यानंतर ती भाववाढ करायला पाहिजे होती. 5% जर भाववाढ केली असती तर आमचं काही म्हणणं नाही. मित्रांनो, सध्या महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये अश्विनी भिडे या आयुक्त बनलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना नाटकाबद्दल आवड आहे, ओढ आहे. त्यांनाही ती बाजू समजली असेल आणि लवकरच ते निर्मात्यांना चर्चेसाठी बोलवतील आणि काहीतरी उपाययोजना करतील. अश्विनी भिडे, तुम्ही त्यावर काहीतरी लवकरात लवकर उपाययोजना करा अशी मला आशा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे रत्नागिरीला नाट्यसंमेलनाचा समारोप होणार होता तो आता पुढे ढकललेला आहे. पुढे यासाठी ढकललेला आहे कारण सध्या युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे, गॅसची टंचाई आहे आणि त्यामुळे नाट्यसंमेलनाला महाराष्ट्रातून असंख्य लोक येतात, हजारो लोक होतात. तर त्यांची देखभाल करणं, त्यांची जेवणाची सोय करणं, नाश्ता पाणी करणं यासाठी गॅसची अत्यंत गरज असते आणि ते जर योजना म्हणजे ते जर पूर्ववत स्थिती झाली नाही तर मात्र ही परिस्थिती भयंकर होणार आहे. रत्नागिरी नाट्य परिषदेने त्याचा विचार करून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला पत्र लिहिलं आहे की आम्ही संमेलन पुढे ढकलतो आहे. आता पुढे ढकललं म्हणजे मेमध्ये केलं तर मेमध्ये कोकणामध्ये पाऊस 20 तारखेला सुरू होतो. म्हणजे जे रत्नागिरीला मोठमोठी मैदानं आहेत, ज्या ठिकाणी नाट्यसंमेलनाचं आयोजन केलं जातं ते तिथे होऊ शकणार नाही. म्हणून रत्नागिरी शाखेने नाट्य परिषदेकडे प्रस्ताव दिला आहे की आम्ही बंदिस्त नाट्यगृहात किंवा बंदिस्त मोठ्या हॉलमध्ये नाट्यसंमेलनाचा समारोप करू. मित्रांनो, हा प्रस्ताव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे आलेला आहे. नियामक मंडळाच्या सभेत तो ठेवला जाईल, त्याला मान्यता घेतली जाईल आणि नंतरच नाट्यसंमेलनाच्या समारोपाची तारीख जाहीर केली जाईल. कसं असतं बघ, बोरिवली इथे होणारं नाट्यसंमेलन
मेच्या उत्तरार्धात होणार होतं. पण रत्नागिरीचं संमेलन जोपर्यंत पूर्ण होत नाही, समारोप जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत बोरिवली शाखेला 151 नाट्यसंमेलन करता येणार नाही. आता प्रश्न असा आहे की जोपर्यंत त्यांच्या तारखा जाहीर होत नाही तोपर्यंत बोरिवली नाट्यसंमेलन होऊ शकत नाही, म्हणजे 151 नाट्यसंमेलन होणार नाही. मग आता ते कधी होणार? तर ते नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास होईल असं खात्रीलायक वृत्त आहे आणि तीच योग्य वेळ आहे असं मला तरी वाटतं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर सावंत, म्हणजे आपले गोट्या सावंत, यांनी मला दुजोरा दिलेला आहे आणि ते म्हणतात की जोपर्यंत 100वे नाट्यसंमेलनाचा समारोप होत नाही, आदानप्रदान होत नाही, तोपर्यंत बोरिवली शाखा नाट्यसंमेलनाचं आयोजन करू शकत नाही. मग ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी या गेल्या आठवड्यामध्ये घडलेल्या आहेत. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट अशी की मित्रांनो, तुम्हाला अलबत्या गलबत्या हे नाटक आठवत असेल. होय, दिलीप प्रभावळकर या अभिनेत्यांनी अलबत्या गलबत्यामध्ये काही वर्षापूर्वी भूमिका केली होती, ती पण चेटकिनीची. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेले नाटक, दिग्दर्शनसुद्धा त्यांचंच होतं आणि ते नाटक बालनाट्य म्हणा, त्याला तुफान गाजलं. त्यानंतर राहुल भंडारे यांना वाटलं की आपण अलबत्या गलबत्या पुन्हा व्यावसायिक रंगभूमीवर आणूया आणि त्यांनी वैभव मांगले यांना घेऊन त्या नाटकाची निर्मिती केली आणि वैभव मांगले यांनी अलबत्या गलबत्यामध्ये चेटकिनीची भूमिका करून बालप्रेक्षकांना भरपूर हसवलं. त्याच्या एंट्रीपासूनच बालप्रेक्षक नाट्यगृहामध्ये नाचायचे, बागडायचे, हसायचे, घाबरायचे सुद्धा. असे करता 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 प्रयोग झाले आणि काय झालं कुणास ठाऊक, वैभवने नाटक सोडलं आणि परत चेटकिनीची भूमिका कोण करणार हा महान प्रश्न राहुल भंडारे या निर्मात्याला पडला. मग त्यांनी एक हौशी रंगभूमीवरील अभिनेता हौशी अभिनेता त्याची निवड केली आणि त्याचे प्रयोग मोठ्या दिमाख्यात सुरू केले आणि आज ते प्रयोग चालू आहेत. पण सांगायचा दुसरा मुद्दा असा की अलबत्या गलबत्या या नाटकाचा दुसरा भाग लवकरच व्यावसायिक रंगभूमीवर येतो आहे असं राहुल भंडारे यांनी स्पष्ट केलं. आता तो कधी येईल, तालमी सुरू झाल्या की नाही याचा मला अंदाज नाही आहे, परंतु त्याची माहिती मी लवकरच घेईन आणि ती तुम्हाला सांगेन. पण बहुतेक अलबत्या गलबत्या भाग 2 हे नाटक मेच्या उत्तरार्धात येईल किंवा जुलै-ऑगस्टच्या दरम्यान येईल. तोपर्यंत आपल्याला वाट पाहायला पाहिजे. मित्रांनो, आज पुष्कळ बोललो, पुष्कळ अडखळलो, तरीही मी तुम्हाला सांगतो की पुढच्या वेळेला मी तुम्हाला असं नाटक घेऊन येणार आहे की जे तुम्हाला आवडणारं असेल. धन्यवाद. इथेच थांबतो. नमस्कार.